नेक्स्ट मी आहे ब्ल्यूप्रिंट बनवलाय. एक फार्मसी स्टुडंटसाठी रोडमॅप आहे इयर बाय इयर, की कसं त्यांनी त्यांचे 4 वर्ष प्लॅन केले पाहिजे. 4 वर्षामध्ये कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज केले पाहिजे आणि काही नक्की एक्सप्लोर केलं पाहिजे. सो स्टार्टिंग. नमस्कार मित्रांनो, मी गौरव रोकडे आणि आज आपण बोलणार आहोत एक अशा टॉपिकवर ज्याने लिटरली तुमचं संपूर्ण फ्युचर बदलू शकतं. हा, फार्मसीचे 4 वर्ष कसे डिवाइड करायचे आणि असे कोणत्या स्किल्स आपण शिकले पाहिजे जेणेकरून तुमच्याकडे फक्त डिग्री नाही तर एक सॉलिड करिअर असेल. वी आर वॉचिंग एपिसोड नंबर 4 ऑफ झिरो टू बियॉन्ड. अँड ट्रस्ट मी, हा एपिसोड तुम्हाला तुमच्या पुढच्या 4 वर्षाचा रोडमॅप कसा फिक्स करायचा हे शिकवून जाईल. एका कॉलेजमध्ये 2 स्टुडंट्स होते, रिया अँड मेहुल. दोघांचे पर्सेंटेज सेम होते, बट रियाकडे 2 इंटर्नशिप्स केलेले होते, तिचा स्वतःचा एक रिव्ह्यू पेपर होता आणि 3 कॉन्फरन्स अटेंड केलेली होती. बट त्याच जागेवरती मेहुल ह्याच्याकडे फक्त आणि फक्त एक डिग्री होती. त्यांनी काहीच अटेंड केलं नव्हतं, इंटर्नशिप पण नाही, कॉन्फरन्स पण नाही. सो तुम्ही गेस करू शकता कोणाला प्लेसमेंट सगळ्यात आधी भेटली असेल? कमेंट करा. सो आपण स्टार्ट करूया की युअर डिग्री इज युअर फाउंडेशन, बट युअर स्किल्स टेक यू बियॉन्ड. कधी पण लक्षात ठेवा, डिग्री तुमच्याकडे आहे सगळं काय, बट जे तुम्ही स्किल्स शिकतात तेच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. ओके, तुम्ही सर्वांनी फार्मसी घेतली आहे, ठीक आहे. तुम्हाला एक क्वेश्चन विचारू, तुम्ही फार्मसीला बाय चॉईस आलात की बाय चान्सने आलात? आहे नो, भरपूर इथं जणांच्या क्वेश्चन पडला असेल की बरोबर बोलताय, आम्ही बाय चान्सच आलो इथे. बाय चॉईस तर नाही आलात, बरोबर. बट जर आला असता बाय चॉईस, ते सांगतो तुम्हाला, खूप खूप म्हणजे खूप एक्सप्लोरिंग करण्यासारखी आपली ही फार्मसी फील्ड आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. सो मला एक प्रसंग आठवतो, की क्लासमध्ये एक मित्र होते. ते नेहमी म्हणायचे की फार्मसी आम्ही चूज नाही केली, फार्मसीने आम्हाला चूज केले. अँड दॅट टाइम ते ऍक्च्युली फनी वाटायचं खूप जास्त. बट हळूहळू समजायला लागलं की ती गोष्ट रिअलाइज होती की आपण choosing the field is really not important. Choosing the right skill and learning that skill is really important, and that changes everything. सो नेक्स्ट मी आहे ब्ल्यूप्रिंट बनवलाय. एक फार्मसी स्टुडंटसाठी रोडमॅप आहे इयर बाय इयर, की कसं त्यांनी त्यांचे 4 वर्ष प्लॅन केले पाहिजे. 4 वर्षामध्ये कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज केले पाहिजे आणि काही नक्की एक्सप्लोर केलं पाहिजे. सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट इयर स्टुडंट. फर्स्ट इयर स्टुडंटसाठी हा फर्स्ट इयर खूप जास्त महत्वाचा असतो, ज्याच्यामध्ये त्यांचे फाउंडेशन स्ट्रॉंग केले जातात. फाउंडेशन तुमचे स्ट्रॉंग होऊ शकतात. तुम्ही बेसिकली बेसिक सब्जेक्ट्स असतात त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. रेफरन्स बुक्स आहेत, मेन म्हणजे रेफरन्स बुक्स तुम्ही वाचले पाहिजे. फार्माकोपी आहेत ते तुम्ही वाचले पाहिजे. स्टार्टिंगला तुम्हाला अवघड जाईल माहिती आहे मला, बट जेवढं तुम्ही यूज टू होता त्या सगळ्या गोष्टीला, तेवढं तुम्हाला लास्टला कामी येतील ते. भरपूर सारे कन्फ्युज्ड असतात मुलं की भरपूर सारे बुक्स आहेत, सब्जेक्ट्स पण भरपूर आहेत, पण डायरेक्शन्स भेटत नाही कोणाला. सो असेच काही क्लासमध्ये मला विद्यार्थी पण आठवतात. 2 प्रकारचे असतात, जसे की एक्झाम टाइमला काही दिसतात आणि दुसरे असतात जसे की सायलेंट ऑब्झर्वर्स असतात काही. बट ते सायलेंट ऑब्झर्वर्स जे आहेत ना, ते क्वेश्चन्स विचारायचे. लिंक्डइन वरती त्यांनी प्रोफाईल्स वगैरे बनवले आणि आज ते काही टॉप एमएनसी मध्ये इंटर्नशिप करतायत किंवा जॉब करतायत. सो फर्स्ट इयर हे तुमचं फाउंडेशनचं आहे, हे लक्षात ठेवा. कधी पण तुम्ही बेसिक बेसिक क्लिअर करायचेत, कम्युनिकेशन बिल्ड करायचेत, नेटवर्किंग स्टार्ट करायचेत आणि लिंक्डइन तुम्ही स्टार्ट करा. लिंक्डइन आजच स्टार्ट करा. कधी पण लिंक्डइनची तुम्ही वाट बघू नका की लास्ट इयर येईल तेव्हा आपण क्रिएट करूया, ठीक आहे. फर्स्ट इयरमध्ये माझ्याकडे एक ज्युनियरनी लिंक्डइन उघडलं आणि तो ऍक्च्युली रोज फार्मास्युटिकल पोस्ट करायचा, तो वाचायचा, कमेंट करायचा. आणि त्याचा त्याला फायदा काय झाला माहिती आहे का? थर्ड इयरला येता येता त्याला एक इंडस्ट्रीकडून इंटर्नशिपची ऑफर भेटली. का? कारण की त्याचा ऑनलाईन प्रेझेन्स होता, त्यांनी ती कम्युनिटीमध्ये नेटवर्क केलं होतं स्वतःचं. सो ही आहे पॉवर एक स्टार्टिंग अर्ली आणि ऑनलाईन प्रेझेन्सची. तुम्ही सर्वांनी पण स्टार्ट करा जर तुम्ही फर्स्ट इयर स्टुडंट असाल तर. सेकंड इयर. सेकंड इयरला आल्यावर तुम्ही काय केलं पाहिजे? एक्सप्लोर केलं पाहिजे. टेक्निकल तुमची अंडरस्टँडिंग वाढवली पाहिजे.
जास्तीत जास्त टेक्निकल गोष्टी शिकले पाहिजे. जसे की छोटे छोटे सर्टिफिकेट्स असतात, MS एक्सेल चे कोर्सेस वगैरे असतात Udemy वरून किंवा Coursera वरून, हे तुम्ही केले पाहिजे. किंवा NPTEL चे कोर्सेस असतात ते तुम्ही केले पाहिजे. बेसिक जे रेग्युलेटरी QC QA चे MP चे काही कोर्सेस आहेत ते तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजे. एक तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. जसं की एक माझा फ्रेंड होता, रोहित नावाचा. तो कधी म्हणायचा की मला QC आवडतं, कधी म्हणायचा R&D आवडतं, कधी QC QA काही पण, म्हणजे असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स तो सांगायचा. ठीक आहे. तो लिटरली प्रत्येक महिन्याला नवीन कोर्स करायचा किंवा नवीन फील्ड सांगायचा आम्हाला. आणि वी ऍक्च्युअली टीज हिम, ब्रो तू कोणत्या नक्की ट्रॅकवरती चाललाय. बट केस व्हॉट, ही एक्सप्लोर्ड सो मच की त्याला एक्झॅक्ट क्लॅरिटी आली लास्टला, दॅट ही वॉन्टेड रेग्युलेटरी अफेअर्स. आणि आज तो RA डिपार्टमेंटमध्ये काम करतो. बिकॉज एक्सप्लोरेशन लीड्स टू द डायरेक्शन. इन शॉर्ट, सेकंड इयर इज युअर ट्रायल रूम. तुम्ही जेवढं ट्रायल करता आणि तुम्ही चूज करता, ते तुम्हाला परफेक्टली यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे. सो थर्ड इयर असेल तर थर्ड इयर तुम्ही कसं करता? थर्ड इयर ऍप्लिकेशन फेज आहे. जसे की आता फोकस करायचं तुम्हाला इंटर्नशिप्स वरती किंवा कॉन्फरन्स वरती. पेपर्स तुमचे पब्लिकेशन स्टार्ट करायचे, रिव्ह्यू पेपर असेल तर किंवा चॅप्टर असतील ते स्टार्ट करा. प्रेझेंटेशनला जास्तीत जास्त फोकस करू शकता. एका वर्कशॉपला मी गेलो होतो. तो तिथे एका मेंटर मला म्हणाले होते, गौरव तुमच्याकडे 3 बॉक्सेस आहेत. फर्स्ट बॉक्स आहे नॉलेजचा, सेकंड बॉक्स आहे एक्सपिरियन्सचा आणि थर्ड बॉक्स आहे कॉन्फिडन्सचा. सो नॉलेजच्या बॉक्समध्ये काय असतं? नॉलेज तुम्ही घेता बुक्समधून, एक्सपिरियन्स तुम्ही घेता इंटर्नशिपमधून आणि कॉन्फिडन्स तुम्ही घेता प्रेझेंटेशन्स, कॉन्फरन्सेस आणि रिसर्च पेपर पब्लिकेशन करून. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो थर्ड इयर हे तुमचं मेन म्हणजे पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी, तुमच्या रिझ्यूम मध्ये डाटा टाकण्यासाठी. सो लास्ट इयर विच इज युअर करिअर, लास्ट करिअर पाथवे. आता करिअर पाथवे मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे मेजरली? फोर्थ इयर आल्यावर तुम्ही डिसाईड केलं पाहिजे नक्की आपल्याला हायर स्टडीजला जायचंय, की जॉबला जायचंय, की नक्की बिझनेस साईडला जायचंय आपल्याला, की आपल्याला टीचिंग वगैरे ह्या साईडला जायचंय, काय करायचंय आपण हे नक्की डिसाईड केलं पाहिजे. आता फायनल इयरला आल्यावर तुम्ही असं नाही म्हणू शकत की आपण ट्रायल करूया, असं नाही करू शकत तुम्ही. ठीक आहे. फोर्थ इयरला आलं तुमच्या डिसाईडच पाहिजे की नक्की तुम्हाला काय कशात जायचंय. एक प्रसंग असा होता की फोर्थ इयरला एक स्टुडंट माझ्याकडे आला होता आणि मला प्लेसमेंट हवी असेल म्हणला. आणि मी जेव्हा त्याचा रिझ्यूम पाहिला, सो रिझ्यूम मध्ये काहीच नव्हतं त्याच्याकडे. आणि लास्ट मुमेंट असं पॅनिक होऊन देऊ नका, की फोर्थ इयरला आलं तुमच्या रिझ्यूम मध्ये काहीच नाही किंवा इंटरव्ह्यू विचारणार तर नक्की काय विचारणार. सो त्यामुळेच आपल्याकडे 3 इयर्स आहेत. जे काय तुम्ही 3 इयर्स मध्ये शिकता ते तुम्हाला सगळं तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड मॅनर मध्ये रिझ्यूम मध्ये प्रॉपर फिलअप करायचे, जेणेकरून तुम्हाला तुमचं इंटरव्ह्यूवर विचारायला तरी चान्स भेटेल. इंटरव्ह्यूवरला तुम्ही जर प्रेझेंटेशन केले असतील, कॉन्फरन्स अटेंड केले असतील, पब्लिकेशन केले असेल, तर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला विचारण तरी. सो ह्या अशा प्रकारे आपण 4 इयर्सला डिवाइड केलेले आहे. एका शॉर्टमध्ये जर मी समराईज करायचं झालं, तर फर्स्ट इयर तुम्ही फाउंडेशन बिल्ड करा. तुमचं बेसिक्स सब्जेक्ट्स क्लिअर करा, नेटवर्किंग स्टार्ट करा, लिंक्डइन स्टार्ट करा. सेकंड इयरमध्ये एक्सप्लोर करा, ट्रायल करा, एरर करा, चुका शिका त्यातून. ठीक आहे. थर्ड इयरमध्ये अप्लाय करा. जे काही शिकता तुम्ही इंटर्नशिपमध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये. आणि फोर्थ इयरमध्ये तुम्ही डिसिजन घ्या काय करायचं ते. ठीक आहे. नेक्स्ट, आता टॉप स्किल्स आहेत काही एव्हरी फार्मा स्टुडंट्सनी केलेच पाहिजे, ज्यामध्ये 5 हे माझ्या अनुभवावरून मी इथे शेअर केलेले आहेत. कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, डिजिटल टूल्स असतील ते, नेटवर्किंग आणि कंटिन्युअस लर्निंग अँड अडॅप्टेबिलिटी. आता हे सगळे मी तुम्हाला समराईज करतो की का गरजेचे. कम्युनिकेशन, भरपूर जण होतात की यार कम्युनिकेशन शिका, कम्युनिकेशन करा, बट का गरजेचे आहेत ते ह्या गोष्टी शिकणे. आता जेव्हा तुम्ही कॉलेज पास आउट करता आणि इंडस्ट्रीला फेस करता, सो असं काहीच नाही की तुम्हाला तुमच्या एज ग्रुपचेच लोक भेटणार आहेत. डिपेंड्स, तुम्हाला वेगवेगळे एजचे राहतील, तुमच्यापासून 20 इयर्स मोठे असतील, 30 इयर्स मोठे असतील, 40 इयर्स मोठे असतील. सो त्यांच्यासोबत तुमचा संवाद साधणं खूप डिफरंट असू शकतो. आणि तुमचं जे काही तुम्हाला काम करायचंय त्यांच्यासोबत किंवा काम करून घ्यायचंय, हे एका प्रॉपर चॅनल थ्रू गेलं पाहिजे आणि एका प्रॉपर कम्युनिकेशन थ्रू गेलं पाहिजे. जर तुम्हाला जमलं नाही ते, तर तिथं तुमचं काम होऊ शकणार नाही. ठीक आहे. सो त्यासाठी
खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे की कम्युनिकेशन. सेकंड आहे ते म्हणजे की क्रिटिकल थिंकिंग. आता फार्मा फील्ड ही आपली ऑलरेडी क्रिटिकल आहे खूप, कारण की आपण हेल्थ सोबत डील करतोय. सो ऑलरेडी ही खूप जास्त क्रिटिकल फील्ड आहे. आणि ह्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग का जास्त गरजेची असते. आता ह्याचा अनुभव मला असा आलता की मी इंटर्नशिप करत होतो, माझी कॉलेज पासआउट झालं. सो त्या टायमाला बॅच फॉर्म्युलेट करायचा होता आम्हाला. सो मी मॉर्निंगला सकाळी गेलो होतो आणि एक डिस्पेन्सिंग एरियामधून डिस्पेन्स झालं आमचं एपीआय वगैरे, आणि एक्सिपेंट्स डिस्पेन्स झालते. आणि डिस्पेन्सिंग झाल्याच्या नंतरून मी ऑब्झर्व असं केलं की एक आमची मशीन होती जी प्रॉपर वर्क करत नव्हती. आता त्या मोमेंटला बीन अन ऑफिसर माझ्याकडे माझ्याकडे जबाबदारी होती की डिसिजन घ्यायचं होतं की काय करायचं पुढे आता नेक्स्ट. आयदर ते जे आपण डिस्पेन्स केले ते फेकून देऊ शकतो, नाहीतर मग सेकंड आहे की बॅच बनवू शकतो. कारण की एकदा मटेरियल बाहेर आलेलं आपण पुन्हा त्याच्यात डिस्पेन्सिंग एरियामध्ये नाही घेऊन जाऊ शकत पुन्हा. ठीक आहे. सो आता त्या मोमेंटला मी फेल होतो. का? कारण की माझी ती ॲबिलिटी नव्हती थिंक करायची की आता काय नेक्स्ट व्हॉट? सो असे तुमच्यासोबत पण प्रसंग येऊ शकतात की नाही आपल्याला कळत की काय करू शकतो. तर त्यामुळे आधीपासून जर आपली तयारी असेल, आधीपासूनच आपली ऑब्झर्वेशनल स्किल्स असतील, जर काम चालू करायच्या आधीच आपले, जे काय असेल लॅब वर्कमध्ये म्हणा किंवा तुमच्या कॉलेज टाईममध्ये पण म्हणा, ऑब्झर्वेशनल स्किल्स तुमचे जर असले प्रॉपर, तर तुमच्याकडे असा प्रसंग येणार नाही. आणि जरी आला, तर त्या मोमेंटला टॅकल कसं करायचं हे तुम्ही प्रॉपरली हँडल करू शकता. कारण की लाईफमध्ये तुमच्या 4 वर्षामध्ये जर तुम्ही शिकला असाल, तर ते तुम्ही त्या टायमाला टॅकल करू शकता. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे की डिजिटल टूल्स. डिजिटल टूल्समध्ये जसे की बेसिक्स तुम्ही एक्सेल शिकलं पाहिजे, पॉवर पॉईंट शिकलं पाहिजे आणि वर्ड्स आणि आउटलुकच शिकलं पाहिजे. की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जा, नाहीतर कॉर्पोरेटमध्ये जा किंवा कोणत्या पण फील्डमध्ये जा, तुम्हाला लागणारच आहे. आणि ह्या गोष्टी आल्याच पाहिजे. असं नाही की तुम्ही तिथे गेलात आणि तिथे तुम्ही एक्सेल शिकताय की टेबल्स कसे बनवायचे. ते काहीच उपयोग होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपण जाऊया नेटवर्किंगवरती. आपण फार्मामध्ये काम करतोय, तर आपल्याकडे विविध प्रकारचे टीम्स आपल्याकडे काम करते. प्रोडक्शन असो, क्यूसी असो, आर-एन-डी असो, आर असो. आपल्याला ॲट अ मोमेंट प्रत्येक टीमसोबत फॉलोअप घ्यावा लागतो. सो एक प्रॉपर टीम वर्क कसं करायचं आहे आपल्याला, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रॉपर नेटवर्किंग आपलं कसं असलं पाहिजे, हे आपल्याला स्किल्स आपल्यामध्ये असले पाहिजे. जेणेकरून आपलं जे काम आहे ते प्रॉपर स्मूथली झालं पाहिजे. फिफ्थ स्किल ते म्हणजे की कंटिन्युअस लर्निंग अँड अडॅप्टेबिलिटी. आता जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये जातो फर्स्ट टाईम, सो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी भेटतात नवीन-नवीन आणि इतक्या फास्ट आपल्या समोर फेस होतात, की आपल्याला फटाफट शिकणंच येते. एक गोष्ट झाली की लगेच दुसरीच येते, दुसरी झाली की लगेच तिसरी येते. सो कंटिन्यूअस आपल्याला शिकत राहणे आणि नवीन-नवीन अपडेट्स होत राहतात नेहमी. आणि आपली फास्ट ग्रास्पिंग पॉवर सुद्धा असली पाहिजे आणि अडॅप्ट झालं पाहिजे आपण लवकरात लवकर जे काही गोष्टी शिकत होते. असं काहीच नाही की तुम्हाला पॅम्परिंग भेटणार आहे. जसं आपल्याला कॉलेज टाईममध्ये भेटतं. सो आपल्याला लवकरात लवकर गोष्टी शिकणे आणि टीमसोबत काम करणं हे कंपल्सरी असतं. तुमची डिग्री ही तुमचा बेस आहे, बट युअर स्किल्स टेक यू टू बियॉन्ड. हे लक्षात ठेवा कधी पण. डिग्री तुमचा बेस राहतोच कायम, बट तुमचे स्किल्स हेच तुम्हाला बियॉन्ड घेऊन जाऊ शकते इंडस्ट्रीमध्ये. भरपूर जण असतात की रेफरन्सच्या माध्यमातून किंवा एनी अदर माध्यमातून त्या पोझिशनपर्यंत तरी पोहोचतात. बट जर त्यांच्याकडे स्किल्सच नसले, त्या लेव्हलचे स्किल्सच नसले, तर तो सस्टेन करू शकत नाही त्या पोझिशनला. सो हे लक्षात ठेवा, भले कोणी कोणत्या पोझिशनला जाऊ, बट जर तुमच्याकडे स्किल्स नसले, तर तुम्ही सस्टेन नाही करू शकत. सो नेक्स्ट काय करायचंय? आता हा जेव्हा व्हिडिओ संपल, तुम्हाला सगळ्यांना एक पेपर घ्यायचा आहे, एक पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुमचा ड्रीम रोल लिहायचा आहे. ड्रीम रोल जो तुम्हाला फार्मसी पास आउट झाल्यावरती करायचा आहे. बी इट विथ आर-एन-डी, आर-ए असन किंवा क्यू-ए असन किंवा एनी फील्ड. जो काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे एका पेपरवरती. आणि त्या रोलसाठी कोणकोणते असे स्किल्स लागणार आहेत ते लिस्ट आउट करायचे. आणि थर्ड स्टेप काय करायचंय, की त्यामधून एक स्किल उचलायची आणि ती त्याच्यावरती काम करायला चालू करायचंय. हे आजपासूनच करा. व्हिडिओ स्टॉप झाल्याच्या नंतर लगेच स्टार्ट करायला घ्या. जेणेकरून तुमचं स्वतःचं इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं. हे लक्षात घ्या. सो हा आपला ॲक्शन प्लॅन आहे, की वन स्किल ॲट अ टाईम आपण चालू करायचं. ठीक आहे. सो स्टुडंट्स, जर आज
मी हे संपूर्ण व्हिडिओ एका वाक्यात सांगायचं झालं तर, डिवाइड युअर 4 इयर्स अँड डेव्हलप युअर स्किल्स. 4 इयर्स नंतर तुमच्याकडे डिग्री असू शकते किंवा एक दमदार करिअर असू शकतं. डिफरन्स इज व्हॉट यू स्टार्ट बिल्डिंग टुडे. Now the big announcement I wanted to make is, before closing, I am super excited to announce the next episode, episode number 5, which is overall development for the students. And this time I am not alone. I am bringing a special guest, एक असा व्यक्ती जो स्टुडंट्सना खरोखर काय लागतं, इंडस्ट्री आणि काय मागतं आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं केलं पाहिजे त्यांनी, हे अगदी प्रॅक्टिकल एक्झाम्पलसह सांगणार आहेत ते. इफ टुडे एपिसोड थॉट यू व्हॉट यू वॉन्ट टू डू, next episode will teach you how to become a complete industry ready person. So don't miss it. Hit the like button, subscribe kara, and get ready for episode number 5. Zero to Beyond signing off. Thank you so much.